तर आज मी बनवते तिळाचे लाडू आणि जर तुमचे लाडू कडक होत असतील, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर 1 किलो लाडूचं प्रमाण शेअर केलेलं आहे आणि तुमचे सुद्धा या प्रमाणामध्ये जर तुम्ही लाडू केलं, तर तुमचे लाडूसुद्धा अजिबात कडक होणार नाहीत किंवा बांधता येत नाहीत कधी-कधी लाडू. असे बरेचसे प्रॉब्लेम होतात तिळाचे लाडू करताना, तर ते अजिबात होणार नाही. पाकसुद्धा कधी बंद करायचा, किती शिजवायचा याची सुद्धा मी यामध्ये व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर 1 किलो लाडवासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो तीळ. इथे मी पांढरे तीळ अर्धा किलो घेतलेत आणि त्यानंतर शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत आपल्याला. तर शेंगदाणे मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे. वजनी प्रमाणात हे 100 ते 125 ग्रॅम असतील आणि त्यानंतर हे आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचेत. भाजून घेतल्यानंतर हे अशी शेंगदाण्याची साल निघायला लागली, की समजायचं आपले शेंगदाणे भाजून झालेत. मग ते खाली काढून घ्यायचे आणि त्याची आपल्याला पूर्ण साल सगळ्या शेंगदाण्यांची काढून घ्यायची आणि त्यानंतर हे शेंगदाणे जे आहेत ते आपण अख्खे डायरेक्ट वापरू नाही शकत. त्यामुळे ते आपल्याला एखाद्या असं रुमालामध्ये घ्यायचेत आणि थोडंसं वजनाच्या ह्याने किंवा खलबत्त्याच्या ह्याने आपल्याला ते थोडेसे बारीक-बारीक पीसमध्ये करून घ्यायचेत. मिक्सरला असे लावू नका, नाहीतर त्याची पूर्ण पावडर किंवा अर्धे एकदमच पावडर होतात आणि काही अर्धे-अर्धे राहतात. असे ठोकूनच त्याला थोडेसे पीसमध्ये करा, म्हणजे ते लाडूमध्ये दिसतात सुद्धा छान. तर आता इथे मी ते बारीक सगळे करून घेतले शेंगदाणे आणि ते काढून घेतलेत. आता मी इथे एक कढई घेतली. कढई घेताना जाड बुडाची घ्यायची म्हणजे तीळ ना करपले जात नाहीत. नाहीतर तुम्ही पातळ कढई घेतलीत की तीळ लगेच करपले जातात. एक 5 मिनिट आपल्याला छान असे खरपूस तीळ भाजून घ्यायचेत. तीळ एक 2-4 मिनिटं झाल्यानंतर तडतड उडतात आणि टपोरे-टपोरे दिसायला लागतात. थोडेसे टपोरे दिसायला लागले की समजून जायचं आपले तीळ भाजलेले आहेत छान. आता जे शेंगदाणे आपण थोडेसे बारीक करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. कारण ते जेव्हा आपण पाकामध्ये टाकणार तेव्हा एकदम व्यवस्थित मिक्स होतात असं नाही. तर अगोदर थोडेसे मिक्स करून घ्यायचे. पुन्हा मी तीच कढई घेतली. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलंय. तूप आपल्याला फक्त लाडवाला चकाकी येण्यासाठीच वापरायचं असतं. त्यामुळे लाडू एक छान असे शायनी दिसतात आणि गूळ आपल्याला वजनी प्रमाणामध्ये इथे अर्धा किलो घ्यायचा आहे. 2 ते 2.5 चमचे मी इथे पाणी टाकलंय. त्यामुळे जो पाक आहे म्हणजे लाडू जेव्हा बनवतो तेव्हा ते चिकट-चिकट होत नाहीत आणि एक 3 ते 4 मिनिट आपल्याला लागतात गूळ चांगला विरघळायला. खूप असे मोठे खडे राहिले ना, की मग तो पाक व्यवस्थित बनत नाही. त्यासाठी तुम्हाला गूळ चिरून किंवा खिसून घ्यायचा म्हणजे एक सलग असा छान पाक तयार होतो. एक 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर त्याला फेस यायला लागतो. मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळ-जवळ 5 ते 6 मिनिट झालेत आणि मग आता मी चेक करते पाक. तर पाक चेक करताना असं वाटीमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये मी पाक टाकून घेतलाय. पूर्ण पाक असा जमा केल्यानंतर त्याचा एक गोळा तयार होतो. हा जो गोळा तयार होतो हा जास्त कडक सुद्धा नाहीये आणि खूप पूर्ण जेलीसारखा सॉफ्ट सुद्धा नाहीये. तर ही वेळ आहे परफेक्ट, की या वेळेमध्ये आपण या पाकात आता तीळ आणि आपले शेंगदाणे मिक्स करू शकतो. तीळ आणि शेंगदाणे मिक्स करताना तुम्ही या स्टेजला गॅस बंद केलात तरीही चालेल किंवा स्लो फ्लेमवरती मिक्स करून केलत तरी चालेल. आणि ही जी सगळी आत्तापर्यंत पाक करण्यापासून म्हणजे तीळ भाजण्यापासून आपण आत्तापर्यंत सगळी प्रोसेस ही स्लो फ्लेमवरच करायची आणि आता पूर्ण पाक मिक्स झालाय. थोडंसं हाताला पाणी लावायचं. पाणी खूप जास्त घ्यायचं नाही, नाहीतर लाडू बांधता येत नाही. ते चिकट-चिकट होतात. पाण्याचा फक्त हात घेतल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही एका हाताने असे लाडू बांधले तरी अगदी सहज लाडू बांधले जातात. आणि मी आता उभं राहून लाडू एवढे करण्यापेक्षा बाहेर घेतले आणि हे सुद्धा म्हणाले, की "मी करतो मदत आहे तर घरी आज." ते आज काल शनिवार, रविवार असं मिळून सुट्टीवर आले होते. तर त्यांनी सुद्धा मला मदत केली आणि तुम्ही बघू शकता एकदम सहज आम्ही लाडू बांधत होतो. खूप काही जास्त चटकेही बसत नव्हते. कारण थोडा पाण्याचा हात घेतला ना, की चटके पण नाहीत बसत आणि एकसारखे मापाचे लाडू होण्यासाठी मी इथे चमचा घेतला होता. त्या मापाने मी घेत होते आणि त्याच साइजचे मग एकसारखे असे लाडू बनत होते व्यवस्थित. ते इतके छान सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असाच मला राहू दे आणि पुन्हा एकदा छान एका व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.